पहिला पॅरेग्राफ पहिला जो भाग आहे व्हॉट इज बिग डेटा हा पार्ट आपण डिस्कस केलाय काल. तर त्यामध्ये आपण काय बघितलं, व्हॉट डिड वी read in that all the data that is collected from each and every individual is gathered, that is analyzed, okay, and based on that the companies, the industries, they buy this data in order to know where is the potential market, कुठं नेमकं त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते विकले जाऊ शकतात किंवा लोकांच्या जनरल सांगण्यावरून जे काही डाटा कलेक्ट झाला त्यांच्याकडं, ठीक आहे, इंटरनेट कंपनीज ज्या डाटा कलेक्ट करतात तर त्या डाटावरती बेस्ड इंडस्ट्रीज जे आहे प्रोडक्शनमध्ये काय करायचं, कुठले चेंजेस करायचे याचा अभ्यास करू शकतात. तर प्रत्येक गोष्ट जी आपण इंटरनेटवरती करतो ही सगळी रेकॉर्ड होते, ॲनलाइज होते, याबद्दलही आपण वाचलेलं आहे. आणि बेस्ड ऑन दॅट द कंपनीज दे ट्राय टू सेल that particular thing. आपले इंटरेस्ट काय ते जाणून घेतले जातात. what kind of data we are watching on the internet, that is analyzed, and according to that, for example, if we want to buy a shoes, we go on the online shopping sites and then we search for the shoes. Then if you go to any other site, those particular products that you saw on that online site, शॉपिंग साईट, दोज प्रोडक्ट्स विल बी फ्लॅश टू यू. तेच प्रोडक्ट्स जे आहेत परत परत तुमच्या समोर दाखवले जातात, सो दॅट यू टेंड टू बाय इट. सो इन दिस वेज एक जनरल टेंडन्सी जी आहे आता सगळी काही इंटरनेट मार्केटिंगकडं किंवा इंटरनेट शॉपिंगकडं वगैरे वळलेली आहे. त्यामुळं हा डाटा कलेक्ट करणं सोपं झालं आहे. पर्सनली जाऊन दुकानातून वस्तू घेतलेलं मे बी नॉट मेनी पीपल विल कम टू नो अबाउट दॅट. But definitely when you are buying things on internet or you are watching some videos, particular videos on the internet, online classes वगैरे तुम्ही शोधताय, तर डेफिनेटली परत तुम्ही दुसरी साईट उघडली की तिथं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ऑनलाईन क्लासेसची वगैरे ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल. सो दिस इज द थिंग. त्यांनी ॲनलाइज केलं की व्हॉट यू वॉन्ट ॲक्च्युली अँड दॅट दे विल ट्राय टू प्रोव्हाइड यू. आणि हा डाटा जो आहे खूप मोठा आहे, कारण की प्रत्येक व्यक्तीचा डाटा ठेवणं इट नीड्स लॉट ऑफ स्पेस. आणि त्यामुळं मग हा जो डाटा आहे दॅट डाटा इज कॉल्ड एज बिग डाटा अँड दॅट इज सेव्ड फॉर अनालिसिस. देन विल गो टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज युजेस ऑफ बिग डाटा. युजेस काय आहेत, हे हा जो सगळा डाटा कलेक्ट केला जातो तर मग त्याचे युजेस काय आहेत, दॅट विल सी. द फर्स्ट वन इज लोकेशन ट्रॅकिंग. Big data has been useful in identifying and tracking the exact location of place. Your GPS and Google Maps make use of big data with the geographic positioning and radio frequency identification sensors. We get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident-prone areas, etc. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वापर होतो. लोकेशन ट्रॅकिंग, आता आपण GPS जे आहे ते आपल्या फोनमध्ये इनबिल्टच असतं आणि त्यामुळं आपण जेव्हा बरेचसे ॲप्स असतात, मॅप्स वगैरे, जर तुम्हाला लोकेशनसाठी तुम्ही ते ॲप ओपन केलं तर इट विल आस्क फॉर युअर लोकेशन. लोकेशनच्या सेटिंग्स तुम्ही ऑन करा असं सांगितलं जातं. वेन यू पुट दॅट ऑन दे विल अनालाइज की वेअर यू आर एक्झॅक्टली अँड फ्रॉम देअर वी कॅन, आजकाल आपल्याला कुठं जायचं असेल एखाद्या नवीन शहरामध्ये पण, देन व्हॉट वी डू, आपण सरळ गुगल मॅपनी रूट जो आहे तो डिसाईड करतो आणि त्या पद्धतीनं निघतो. पण मग फक्त रूट सांगितला जातो का, फक्त डिस्टन्स सांगितला जातो का? इवन आता ह्या गोष्टी इतक्या प्रगत होत गेल्यात, डाटा इतका वाढलेला आहे की यू विल कम टू नो वेअर एक्झॅक्टली इज द ट्रॅफिक कंजेशन, कुठला रोड जो आहे तो जास्त बिझी झाला आहे. तर तो जो गुगल मॅप जेव्हा आपण सेट करतो एखादं लोकेशन, तेव्हा वी कॅन सी अ ब्लू लाईन गोईंग टू दॅट पर्टिक्युलर प्लेस. बट देर आर इन बिटवीन some yellow and red patches also. ओके, जे रेड पॅचेस असतात ते काय दाखवतात आपल्याला की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ट्रॅफिक जास्त आहे. ओके, इवन फर्दर जर रस्त्याचं काम वगैरे चालू असेल तर इवन ते सुद्धा मार्किंग आपल्याला त्या गुगल मॅपवरती मिळू शकतं जेव्हा आपण रूट लावलेला आहे तर त्यावरती पुढं चालू. आणि वेन वी मिस आउट अ रूट, जर आपण रस्ता चुकलो, जरी एखादा टर्न जो मॅपमध्ये सांगितला तो सोडून दुसरा जरी घेतला आपण, तरी आपल्याला जे लोकेशन सेट केलं तिथं परत ते रिरूट करून देतं.
तर हे सगळं कशामुळे पॉसिबल होते तर बिकॉज ऑफ दिस लोकेशन ट्रॅकिंग अँड ऑल्सो द बिग डाटा दॅट इज देअर इन दी ऑन द इंटरनेट विच हेल्प्स यू ट्रॅक अ पर्टिक्युलर लोकेशन. इवन वन वेज अँड ऑल दॅट ऑल्सो कॅन बी सीन, कारण की अपडेट्स वगैरे होत राहतात, इन्फॉर्मेशन जी आहे ती वाढत राहते. जशी इन्फॉर्मेशन मिळाली इंटरनेटवरती गुगल मॅप्सला ते त्या पद्धतीनं त्याला अपडेट केलं जातं. नवीन रस्ते बनतात, ठीक आहे. तर ते सुद्धा लगेच इमेजवरून वगैरे फाइंड आउट करून दे विल फाइंड आउट डिफरंट रूट्स, वन वे वगैरे सुद्धा सांगितले जातात. सो ऑल दीज थिंग्स आर पॉसिबल इन लोकेशन ट्रॅकिंग. सो you can plan your own route according to travel time and transportation of goods. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. जे काही आपण ऑनलाईन काही एखादी गोष्ट खरेदी केली असेल तर आपल्याला ऑप्शन पण मिळतं त्या पर्टिक्युलर ऑनलाईन साईटवरती की तुमचं पॅकेज जे आहे ते ट्रॅक करा, म्हणजे कुठंपर्यंत आलं, ठीक आहे. म्हणजे जो बारकोड असतो त्याच्यावरती जिथं जिथं तो स्कॅन होतो तिथं तिथं त्याचं लोकेशन अपडेट होत जातं आणि मग जेव्हा ते आपल्यापर्यंत पोचतं तेव्हा मग ते डिलिव्हर्ड असं सुद्धा होतं जेव्हा तो डिलिव्हरी बॉय जो आहे त्याला स्कॅन करतो. तर हे सगळं पॉसिबल आहे की आपलं राहिलंय कुठं पॅकेज, कुठंपर्यंत आलंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रॅक करू शकतो. इवन ट्रेन्स वगैरे ट्रॅव्हल करत असताना सुद्धा ट्रेनमध्ये सुद्धा काही ॲप्लिकेशन्स ट्रॅव्हल करत असताना लाईक ते ॲप्लिकेशनवरून आपण हे फाइंड आउट करू शकतो की एखादी ट्रेन जी आपल्याला पकडायची ती कुठे आहे नेमकं आणि त्याला यायला आपल्यापर्यंत यायला किती वेळ लागेल. ओके, सो दीज आर थिंग्स. हे GPS ट्रॅकिंग किंवा लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. You can plan your own route according to travel time and the transportation of goods. If you order something online, track the location of your goods. Even when you set a Google location where you want to go, एखादा रूट जर तुम्ही सेट केला तर तिथं सुद्धा तुम्हाला 2-3 ऑप्शन्स दिले जातात जेव्हा तुम्ही एखादा रूट सेट करत असता की हा जो आहे रूट तो फास्टेस्ट आहे, हा थोडासा अंतर जास्त आहे किंवा हा हे सगळे डिटेल्स जे आहेत यू विल गेट देम when you go for a location. You can also track the condition of goods. This has immensely helped the logistic companies. Logistic companies म्हणजे काय, ज्या कंपनीज ह्या गोष्टी आपल्या गुड्स कॅरी करतात, इकडं तिकडं पाठवतात. जसं DTDC आहे किंवा E-कार्ट आहे. देर आर सो मेनी ऑनलाईन these companies which deal in logistics, म्हणजे साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या कंपनीज, कुरिअर कंपनीज वगैरे. लॉजिस्टिक कंपनीज टू रेड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्टेशन, इम्पोर्ट स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. जेव्हा हे लोकेशन ट्रॅकिंग होतं तेव्हा एखादा जो ट्रकचा ड्रायव्हर आहे त्यामध्ये मटेरियल समजा एखाद्या ठिकाणाहून पाठवलं, ओके, जर त्या ट्रकच्या ड्रायव्हरनी एखाद्या ठिकाणी ट्रक थांबवली, ओके, मे बी कारण असू शकतं की काही ट्रकमध्ये खराबी आली, काही आलं, तर मग त्यांना कंपनीमध्ये हे कळतं की त्या पर्टिक्युलर प्लेसला जे आहे हा ट्रक या वेळात इथून इथंपर्यंत पोचायला पाहिजे होता पण तो नाही पोचला, तर दे कॅन फाइंड आउट, ओके, व्हॉट एक्झॅक्टली इज द लोकेशन ऑफ द ट्रक अँड ऑल. सो GPS सिस्टम जे आहे, लोकेशन ट्रॅकिंग जे आहे, दॅट हेल्प्स अ लॉट. सो अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. नाव नेक्स्ट थिंग, सेकंड जो यूज आहे ह्या बिग डाटाचा वापर जो आहे तो आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हवामानाचे बदल वगैरे त्याचे पॅटर्न्स जे आहेत ते फाइंड आउट केले जाऊ शकतात. सॅटेलाइट इमेजेसवरून जे आहे वादळ कुठून येतंय, कशा टाईपचं वादळ आहे, किती मोठं वादळ आहे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हवामानाच्या अंदाजामध्ये सांगितल्या जातात. पाऊस पडणार आहे का नाही, क्लाउड्स कुठल्या दिशेने येत आहेत, किती स्पीडनी ते ट्रॅव्हल करतायत आणि किती वेळात ते भारतापर्यंत पोहोचतील. तर ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत हे सगळं काय केलं जातं तर वेदर पॅटर्न स्टडी केले जातात बिग डाटाच्या मदतीनं. ओके, सॅटेलाइट इमेजेसच्या मदतीनं, सॅटेलाइट व्हिडिओजच्या मदतीनं हे सगळं इंटरनेटमुळं पॉसिबल झालेलं आहे. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. पूर्ण पृथ्वीच्या भोवती किंवा आकाशामध्ये वगैरे सगळीकडं वेदर सेन्सर्स, ठीक आहे, असे काही सॅटेलाइट्स आणि सेन्सर्स लावले गेलेले आहेत. तर ते डाटा कलेक्ट करतात आणि त्याच्या डाटाच्या मदतीनं आपण इथं बसून कम्प्युटरवरती तो डाटा पाहून एक अंदाज हवामानाचा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो. Huge amount of data is continuously being received from them. They help us to understand the weather,
अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. तर हा जो डाटा आहे तो वेदर फोरकास्ट करण्यासाठी पण खूप मदतीचा ठरतो. हवामानाचा अंदाज जो आपण रोज बातम्यांमध्ये वगैरे ऐकत असतो. सो दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ व्हॉट दिस वेदर पॅटर्न स्टडी करणारे सेन्सर्स जे सॅटेलाइटमध्ये लावले गेलेले आहेत. हे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्ट करणं, हवामानाचा अंदाज सांगणं. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स about the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Necessary preparations to combat them. तर वेगवेगळे फ्लड्स म्हणा, अर्थक्वेक्स म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा डाटा जो आहे तो आपल्याला मदत करतो पुढच्या इम्पेंडिंग डेंजर्स जे आहेत, पुढे चालून येणारे जे आहेत, वादळ येणारे, सुनामी येणारे, अशा गोष्टी ज्या आहेत, तर त्याबद्दल थोड्याफार कमी वेळामध्ये आपल्याला त्या गोष्टी त्याच्या अगोदरच जाणून घेता येतात. आणि त्या वेळात जमतील तितक्या गोष्टी आपण जे आहेत त्या प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो आणि जीवितहानी वगैरे टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर दिस ऑल इज पॉसिबल बिकॉज ऑफ द बिग डेटा. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम. आणि मग त्यापासून वाचण्यासाठी, त्याला कॉम्बॅट करण्यासाठी, लढण्यासाठी त्या नॅचरल कॅलॅमिटीशी आपण जे काही आहे ते प्रिपरेशन्स करू शकतो. कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स, अगोदरच जर आपल्याला कळालं की हे आता नॅचरल कॅलॅमिटी येणार आहे. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, पाणी वगैरे, ठीक आहे, कुठं अवेलेबल आहे. तर हे सगळ्या गोष्टी सुद्धा सॅटेलाइटवरून, जिओ सॅटेलाइटवरून वगैरे जज केल्या जाऊ शकतात, फाइंड आउट केल्या जाऊ शकतात. तर दे हेल्प. ग्लोबल वॉर्मिंग, त्याचे इफेक्ट कसे आहेत, जे ग्लेशियर्स आहेत, पोलर रिजन जो आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल इकडचा जो एरिया आहे, तिकडचे ग्लेशियर्स जे आहेत ते किती स्पीडनी कमी होत आहेत किंवा काय त्यांच्यावरती फरक होतोय, त्या आईस तिथला वितळतोय का, मग फ्लड येणार आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट केल्या जाऊ शकतात आणि पुढं चालून त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो. त्यानंतर आहे हेल्थकेअर इंडस्ट्री. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिग डाटाचा जो आहे खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. Today we see that people have become health conscious. The smart watches, other wearables, health apps in our phone keep collecting data. ओके, स्मार्ट वॉचेस आहेत किंवा आपल्या फोनमध्ये फिटनेसचे बरेचसे ॲप्स वगैरे असतात. तर ते इंटरनेटच्या मदतीने, आणि आपण फोन जो आहे तो कायम आपल्यासोबत असतो, त्यामुळे ते जज करतात, आपलं वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवतात. स्मार्ट वॉचेस आलेले आहेत, ठीक आहे. स्मार्ट वॉचेस आता काय करतात, इवन 2 तास एखाद्या ठिकाणी तुम्ही बसून असाल तर ते स्मार्ट वॉच आपल्याला अलर्ट करतं, व्हायब्रेट होतं की तुम्ही जास्त वेळ एका ठिकाणी बसलाय, आता उठा आणि थोडंसं चाला. तर इट कीप्स आवर हेल्थ ट्रॅकिंग. स्लीप मॉनिटर्स असतात, त्यामध्ये तुम्ही किती तास झोपताय, तुमचा पॅटर्न स्टडी केला जातो की मागच्या आठवडाभरात किंवा 15 दिवसामध्ये तुम्ही किती तास झोपत होता. तो हेल्थ रिलेटेड ज्या आहेत बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत स्मार्ट वॉचेस आणि मोबाईल फोन्स जे आहेत त्यावरती अवेलेबल आहेत, आणि दोन्हीच्या कॉम्बिनेशननी बऱ्यापैकी आपण आपल्या हेल्थचा ट्रॅक ठेवू शकतो. रोजच्या आपण चाललं पाहिजे किती, तर त्या पद्धतीनं आपण सेट करून ठेवू शकतो त्यामध्ये की रोज एक 10,000 पावलं मी चालले पाहिजे. तर मग ते वॉच आपल्याला सांगत जातं व्हायब्रेट होऊन की तुम्ही आज 5,000 पावले चाललात, आणखीन 5,000 पावलं तुम्हाला चालायची गरज आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलमध्ये सांगितल्या जातात. Health apps and phone keep collecting data. We can say that they are our own mini biomedical research devices. आता हे असेल किंवा ते ऑक्सिओमीटर मिळतं, ब्लड प्रेशर चेक करणारे, इवन आपल्या स्मार्ट वॉचमध्ये जे आहे ते आपलं हार्ट रेट मॉनिटर करणारं डिव्हाइस असतं, जे हार्ट रेट दाखवतं किती आहे, ठीक आहे. एक्सरसाइज केला तर किती कॅलरीज तुम्ही बर्न केल्या ह्या एक्सरसाइजमध्ये, किती पावलं चाललात, किती रनिंग केली, किती सायकलिंग केली, सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या स्मार्ट वॉचेसमध्ये आलेल्या आहेत. ओके, they detect our heart rate, monitor the patient's sleep pattern, keep the record of his exercise किती केलं, द डिस्टन्स वॉक एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टी स्मार्ट वॉचेसमध्ये आणि फोनमध्ये सुद्धा ह्या ॲप्स वगैरे अवेलेबल आहेत. तर हा डाटाच आहे जो आपला कलेक्ट केला जातो. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. मग आपला ट्रॅक ठेवल्यामुळं आपल्याला ते इन्स्ट्रक्शन्स पण देतात की तुम्ही हे केलं पाहिजे, आज तुम्ही कमी चाललाय तर जास्त चाललं पाहिजे, ओके, झोप कमी घेतली तर पर्टिक्युलर टाईमपर्यंत तुम्ही झोपला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. कीप रेकॉर्ड ऑफ अवर एक्सरसाइज. The analysis of this data
collected can give new insights to provide analysis of data collected can give new insights and provide personalized individual feedback to each and every person. Nowadays we have gadgets to monitor blood sugar check करण्याचे gadgets आलेले आहेत, blood pressure check करण्याचे. At home आपण ते ठेवू शकतो. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. हॉस्पिटल मध्ये जे व्हेंटिलेटर्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 24 तास आपलं ट्रॅक ठेवतात की काय काय आपल्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होऊन गेले वगैरे. Monitoring can be provided to patients in hospitals too. With the help of big data, the doctors can with the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. या डाटाच्या मदतीनं तुमचा जर डाटा अवेलेबल असेल खूप दिवसांचा, आजकाल डॉक्टर्स सुद्धा तुमच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला कुठल्या गोळ्या दिल्या गेल्या, तुमचं काय ECGचा रिपोर्ट, तुमचे वॉट एव्हर जे काही डायग्नोज झालं होतं अगोदर, तुम्हाला कुठल्या अलर्जीज आहेत, या सगळ्या गोष्टींचा डाटा आजकाल कम्प्युटरवरती ठेवायला लागलेत. तेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही त्या डॉक्टरला जेव्हा व्हिजिट करता तेव्हा फक्त त्याला बघायचं असतं की काय होती कंडिशन आणि आता काय कंडिशन आहे, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला काय होतं हे डायग्नोज केलं जाऊ शकतं. तुमचा आजार जो आहे तो काय आहे ते फाइंड आउट करण्यामध्ये बऱ्यापैकी या डाटाची मदत होऊ शकते. Okay, big data helps in monitoring the outbreaks of epidemics म्हणजे रोगाची साथ वगैरे कुठली आलेली आहे त्याच्यावरती मॉनिटर केलं जाऊ शकतं, आणि कुठले डिसीजेस कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये होत आहेत त्यावरती मॉनिटर केलं जाऊ शकतं. त्या पद्धतीच्या हेल्थकेअर फॅसिलिटीज मग तिकडं प्रोव्हाइड करणं हे सगळं केलं जाऊ शकतं. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू, जर तुम्ही एखादा व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरती जरी मेसेज टाकला की मी आजारी आहे, मला ताप आलाय वगैरे, तर इट कीप्स दॅट रेकॉर्ड, आणि मग त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर बाकी लोकांकडून येत असेल तशाच टाईपचे आउटपुट वगैरे, तर मग ते सगळं अनालाइज केलं जातं आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिथं गरज आहे मेडिकेशनची किंवा डॉक्टर्सची हे कळतं. And the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in a particular area. आता एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा एखादा रोग येतो असं जेव्हा डाटा कलेक्ट होतो तेव्हा फार्मास्युटिकल कंपनीज त्या डाटा जो आहे तो विकत घेण्यासाठी भरपूर पैसे देऊ शकतात इंटरनेट कंपनीजला, आणि त्या डाटावरती बेस्ड मग त्या रोगाचं तिथं जाऊन लोकांचे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेऊन फार्मास्युटिकल कंपनीज काय करू शकतात, तर त्या पद्धतीचं एखादं ड्रग, ठीक आहे, औषध निर्माण करू शकतात आणि त्यातून त्या फार्मास्युटिकल कंपनीला फायदा होतो. तर हे सगळं जे डाटाच्या मदतीने जो आहे, तर अशा पद्धतीनं इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत ते डेव्हलप होऊ शकतात, आणि तो डाटा जो आहे खूप मदतीचा ठरतो वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. कुठले जे प्रॉब्लेम्स वगैरे आपल्याला येत आहेत तर त्यावरती हा जो डाटा कलेक्ट होतो त्या पद्धतीचे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा जो पोर्शन आहे दॅट इज नेक्स्ट जो यूज आहे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग बद्दलचा आहे. दॅट विल सी इन द नेक्स्ट क्लास.